ओम सिद्धाय नमः. सिद्ध नवनाथ भक्तिसार अध्याय 13. ओम नमो सिद्धाय सर्व अरिष्ट निवारणाय सर्व कार्य सिद्ध कराय ओम सिद्धाय नमः. या अध्यायाच्या पठनाने मोक्ष प्राप्तीची इच्छा पूर्ण होईल. अध्याय 13 प्रारंभ. ओम सिद्ध गणेशाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम सिद्धेश्वरी माताय नमः. ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमः. ओम सिद्ध स्वामी दासाय नमः. जय जयाजी त्रिभुवनेशा मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन वेशा भार्गव राघव द्वारकाधीशा पूर्ण ब्रह्म सर्वज्ञ हे गुणातीता सकल गुणज्ञ अव्यक्त व्यक्ता सर्वज्ञ पूर्ण ब्रह्म अचल सर्वज्ञ बौद्ध कलंकी आदी मूर्ती मागिले अध्यायी केले कथन. श्री जालंधरा होऊनी जन्म तप आचरणी अत्रिनंदन संपादिला गुरुद्वी तो समर्थ अत्रिसूत प्रसन्न झाला सद्विद्येते दयावंते सकळ दैवत गौरविले पावके संधी वाहुनी द्विमूर्धनी पृथक दैवते स्थानी स्थानी सत्यलोकादी अमरा पाहुनी वैकुंठादी पाहिले इंद्रचंद्रस्थान मित्र वरुण गंधर्वा भेटून सुवरलोक भुवरलोक तपोलोकादी पाहून वरा लागी आणले. यक्ष राक्षस किन्नरासहित गणगंधर्वादी गौरवनी समस्त वश केला जालिंदरनाथ अस्त्रविद्ये कारणे. या उपरी कानिफा करुणोदय होऊन झाला विद्यामय. दयाच्या वराकरिता सर्व देव सकळ दैवते विटंबोनी आपली शक्ती प्रसन्न केले वराप्रती. उपरी गेले स्वस्थाना निवृत्ती आश्रमबंदिका सांडुनिया परी उमावर आणि रमावर कानिफा आणि जालिंदर भद्रिकाश्रमी राहून स्थिर तरी ती विचारतो कैसा. एकमेका बोलती हसून आठवणी देवतांचे विमुंड मुंडन प्रसन्न झाले विटंबून बुद्धिहीन हे कैसे. परी धन्य जालिंदर मिळाला यासी अवस्था दारुण महिसी पूर्वी विडले अपार राक्षसासी परी ऐसा मिळाला नाही. उफराटे नग्न देही अधो पाहत होते मही ऐसे उचित कदा देही मिळाले नाही तयास. ऐसे बोलणे उत्तरोत्तर हास्य करीती वारंवार मेळविणे करासी कर टाळी पिटती विनोदे. असो ऐसी विनोद शक्ती यावरी बोले उमापती. हे महाराजा जालिंदर जती चित्त दे या वचनात. नागपत्र अश्वस्थस्थानी पूर्ण यज्ञ आमती करुणी प्रथम कवित्वा रचोनी वरा लागी साधावे. वेदविद्या मंत्रभूत अस्त्रविद्या प्रतापवंत परिते महीवरी पुढे कलीत चालणार नाही महाराजा. मग मंत्रशक्ती उपाय तरणी काहीच न मिळे लोका लागली. मग ते दुःख प्रवाह शमनी सकळ लोक पडतील. तरी सिद्ध करुणी आता कविता आवंतीचे नागाश्वस्ता सकल विद्या करुणी हाता कानिफा ते ओपीचे. या कानिफाची उदार शक्ती स्थिती मिरवत आहे दांभिक वृत्ती. तरी बरवी आहे कार्याप्रती पडेल महाराजा. हा अपार शिष्य करील पूर्ती विद्या वर्तील याच्या हाती. मग ती प्रतिष्ठा लोकाप्रती सर्व जगी मिळते. पूर्वी सांबरी ऋषीने मार्ग काढला आहे शुभयोग परी थोडीकी विद्या छान महिलागी पुरेना. तरी शतकोटी साबरी गणा महिते मिरवावे शुभवचना. सकाळासरांची आम्ही भावना महिलागी मिरवावे. तरी या कवितेची वाटणी मिरवावी नवलाखा लागली. कोणती कैसे गती लागुनी सांगतो मात ते एका. पूर्वी मच्छिंद्राने धरुणी लक्ष काव्य केले आहे प्रत्यक्ष 33,95,00,000 मंत्र विद्युलता मिरवल्या. यापुरी गोरक्ष गोष्टी कोटी मिरवेल 9,12,00,000 कोटी. पंचकोटी 1,00,000 शेवटी मिननाथ मिरवेल. 9 कोटी 7,00,000 चरपटनाथ करील की प्रत्यक्ष. 7 कोटी 4,00,000 बद्रीनाथ करील की. 3,00,000 2 कोटी रेवणनाथ करील शेवटी. 1,00,001 कोटी वटसिद्धनाथ करील की. 34 कोटी 12,00,000 श्री जालिंदराने करावे प्रत्यक्ष. 6 कोटी 8,00,000 कानिफाने मिळवावे. अशुभ प्रयोग गोरक्ष रहाटी सापुणी योजावे शतकोटी. पुढे लोका साधन जेठी होणार नाही महाराजा.
म्हणून ऐसे योजनी साधन मंत्र प्रयोगी करावे प्रवीण, ते न करिता सकळ जन सुख होईल भोगाते. तरी हे जन उपकारासाठी जीवा करावी आटाआटी, तुम्हा ते सांगावे ऐसे गोष्टी नोहे सर्वज्ञ आहात. ही कळीची विद्या कलिसंधान मिळवत आहे पूर्वीपासून. तुम्ही नवनाथ अवतार घेऊन विद्या वर्तवित असता की तुम्ही जाणणार भविष्योत्तर, तरी या कलित करावा प्रसार. आम्ही सांगावे ऐसे थोर, तुम्हा योग्य साजना. भविष्योत्तर जानोनी नाथा, तू देवासी केली वार्ता. कानिफा ते वर देता बोललासे हिता महाराजा, तरी आता आळस सांडून जीवी मिरवावे कवित्व रत्न. जारण मारण उच्चाटन कवित्व रचने मिरवावे. ऐसे सांगुनी उमानाथ कानिफाविषयी अनेक सांगत. यासी बैसवणीत पूर्ण तपास समर्थपणे मिळवी का. ऐसे सांगता उमावर अवश्य म्हणे जालिंदर. मग वर देऊनी रमावर जाता झाला वैकुंठी. मग जालिंदर आणि कानिफनाथ 12 वर्षे राहुनी तेथ 40,20,00,000 उभे चरित्र रचिले. ते आदिनाथे कवित्व पाहून पूर्ण झाले समाधान. मग म्हणे नागाश्वस्ती जाऊन सिद्धी मार्गी पावावे. मग जालिंदर आणि कानिफनाथ जाऊनी पाहिला नागाश्वस्त. पूर्ण आहुती हवन तेथ करुणी तोषवी वीरांते. सूर्यकुंडांचे आणून जीवन 52 वीरा करीसी प्रसन्न करून त्यांचे मन वरलागी घेतले. यावरी पुन्हा परतून पाहते झाली बद्रिकाश्रम. मग कानिफा ते तपा बैसवून लोहकंटके मिरविला. श्री आदिनाथाच्या साक्षीशी कानिफा बैसवून पूर्ण तपासी. श्री जालिंदर तीर्थस्थानासी जाता झाला पुसून. त्याची ठाई बद्रिकाश्रमात कानिफा आणि श्रीकृष्णनाथ तप करीती भागीरथी तीरात तीव्र काननी बैसवली. उभय ठाव असते विभक्त एकमेकांना नसे माहीत. असो हेरीकडे जालिंदरनाथ नाना क्षेत्री हिंडत असे. परी क्षेत्री जाताची आधिकाधी भारा बांधला तृण कापुनी. निज मौळी त्वरे वाहुनी क्षेत्रा माझी संचार. परी तो मौळी भारा घेता सुख न वाटे अनिळ चित्ता. मग संचोरुणी भय हरता वरच्यावरी धरीत असे. म्हणाल पवनासी काय कारण वरचेवरी धरावया तो. तरी जालिंदर अग्निनंदन अग्निपिता तो असे. तरी पौत्राची करुणी ममता म्हणून भारा धरी बोलता. असो जालिंदर क्षेत्रीयता तृण गोधना सोडित असे. ऐसे भ्रमण करिता मही नाना तीर्थक्षेत्र यात्रा प्रवाही. तो गौड बंगाल देशा ठाई हेला पट्टणी पै आला. तृणभार मिरवणी माथी परी तो मिरवे सर्वा हाती. अधर चाले मस्तकावरती लोक पाहते निजी दृष्टी. हेला पट्टण अतिविस्तीर्ण बुद्धी प्रयुक्त तेथील जन. जालिंदराचे चिन्ह पाहून आश्चर्य करीती माणस. म्हणती अधर भारा कैसा चालता हा न कळे तमाशा. परी हा सिद्ध अवतार लेशा मही लागी मिरवित असे. मग ते चव्हाट्याचे जन करू धावती ते दर्शन. परी ते नाथा समाधान चित्ती प्रशस्त लागेना. जे पूर्णपणे झाले निवाले ते प्रतिष्ठेपासून दुरावले. कदा न जाता जगी मानवले चित्ती निस्पृह होता धनुनिया. बृहस्पतीचे पडीपाडी तया होतसे सर्वार्थ चोरी. परी तो वेडियात मारी दळी लोक महिमा भयास्त. जैसे कृपण आपुले धन रक्षी महीचे पाठी लागून. तन्याय झालिया मन कदा काळी आवरेना. असो मग जालिंदरनाथ अति तोषे तृणभार जमविणे आहेत पाहुणे गोधनाची जमान तृण सोडी तयास. मग गल्लीकूची गंध मोरी तेथे जाऊन वस्ती करी. भिक्षा मागून क्षेत्राभितरी उदरनिर्वाह करीत असे. या परिवर्तता त्या गावीच्या रूप त्रिलोचन सूत जैसा कंदर्प. तयाचे वर्णिता स्वरूप सरस्वतीसी न सुचे. नाम जयाचे गोपीचंद परी मिरवला सर्व संपत्ती वृंद. दिव्य अमर भद्र पाहुणी लाजे कुबेर. 12 लक्ष अपूर्व शक्ती अश्व मिरविले वाताकृती. तेजपुंज पाहुणी लाजती चपळपणे चपळात्या. चिरतगडी रत्नकोंदगिनी पाखरा शोभल्या बालार्क किरणी. झगमगती झालरी किरणी हेमगुणी मिरवल्या. रश्मी अतिशोभायमान झालरी अग्नि हेमगुण. मुक्त गुंफुनी समत्वी समान नक्षत्र मालिका जेवी द्या. हेमतगटी रत्नकोंदणी ग्रीवे मिरवल्या माळा भूषणी. संगीत पेट्या नवरंग रत्नी दीप जैसे लावले. मुख शोभले त्याची परी दिव्य मिरवल्या सरोवरी. चातक पिच्छ कर्णद्वया भरी वितरी.
तुरे खोविले मोवळीते आणि उच्चपृष्ठी रत्नजडित गेंदा जोडिया तेजपुरीत चार जामे लखलखीत कपडे होणे अधिक द्वादश लक्ष एसिये परी वाजी मिरविती चमू वितरी प्रत्येक पाहता समत्सरी उदधी सूत मिरविले ती अर्क हृदयी स्पृहा होती माते लाभली श्याम करणी मूर्ती त्या स्पृहेची करावया शांती द्वादश लक्ष प्रकटे त्याची परी गजसमूह मत्त पाहुणी लाजे एरावत इत्य म्हणे शोभुनी सर्वत्र रत्न उपजती महिवर विशाळ शुंडा हिरे जाती अधरे द्वैत दंत शोभते तया वेष्टुनी चुडे पाहती रत्न कोंदणी मिरविले ग्रीवे घंटिका हेम गुणी तया माझी रत्नपणी हिरे माणिक पाच तरणी नवरंगी शोभले यापरी पुष्टी झुली व्यक्त तयावरी झालरी लखलखीत हेमगुणी गोगणी मुक्त ढाळ देती सुरवाड यापरी हौदे मेघडंबरी सुवर्ण अंबाऱ्या शोधल्यावरी त्याही कोंदणी नक्षत्रपरी रत्न मिळून लाहिले कोणी रिक्त कोणी ऐसे परी ते भासती पर्वत जैसे पुष्टी पताका पहा भासे पर्वत मोवळी तरुजे जैसे गजपृतुते मिश्र विराजलेती 10 सहस्र पाईक स्वार दास चक्र राया पुढे धाव छडीदार चोपदार पूर्ण बोथाटे पुकारदार यंत्रधारी अश्वस्वार रायासमोर धावे अति उग्र खडतरपणी मिरवल्या जैशा कृतांत मूर्ती ती युद्ध कुंडीचे पावक होती घेती आरती परचक्र रावपरी या उपरी राव तो कृपाळ रुबे जैसा तमाळ मिळे बरवेपणी अति झळाळ कंदर्पपंथी मिरवित असे स्वरूप लक्ष्मी गोपीचंद समता न पावे आणि गौड वृंद चंद्रचूड मन्या लागी अभात कलंक देखी म्हणून अर्क दृष्टाता संमंत देखा तरी तोही तीव्र तो दाहक पंथा चपला तेजा परी भ्याडा चित्ता मेघा माझी दड तैसा नवे हा नरूपनाथ दिव्य रूपी सद्गुण भरी धर्म औदार्य सौभाग्यवंत विजय लक्ष्मी मिरवित असे म्हणाल प्रताप नसेल व्यक्त तरी कृतांताचे आसन पाळते धाके परचक्र आणून देत कर भाराते न मागता या परी वर्णिता शरीर पुष्टी तरी म्हणवी तसे महिते जेठी शत जेठी महिपुटी लावून या रगडीत असे यावरी आणि कल्पाल चित्ती की इतके स्थावर झाली शक्ती तरी भोगीत नसेल कामरती विषयी आसक्त नसेल तो तरी धर्मपत्नी शुभाननी असती नक्षत्र त्रेज प्रकरणी खंजरीट मृग पंकज नयनी चंद्राकृती मिरवल्या चित्तज्ञ परम चातुर्य खाणी या परी षोडश शत शुभाननी भोगांगना जया लागुनी राजांकी मिरवल्या परी ते पाहता स्वरूप खाणी की कामची सांडावा ओवाळून ती उर्वशींच्या पंक्ती आणून दासे मिरविली तिला त्या गजगामिनी चपला अबला तेजे लाजवुनी पाहुणी चपला शृंगार भरती असती सकला चंद्र रात्री नक्षत्री असो ऐसन रूपनाथ हेला पट्टणी विराजित जयाची माता सद्गुण बरी मैनावती विराजित तव सती मैनावती कोणे एके दिवशी उपरीवरती दिशा न्याहाळी सहज स्थिती जालिंदरा ते देखिले तृणभार अधरमौळी मुक्त विराजला हस्तकमळी पदिका समान ग्राम मिळी मार्गी येतसे पुढार परी तेजपुंज जैसा तरणी मदनाकृती स्वरूप खाणी निस्पृह निवृत्त योगींद्र मुनी देखियाला तिने मग म्हणे मैनावती अधर भाळा मोवळीवरती केसा चायले धैर्य शक्ती काय असे तयाते नोहे आधार कर बंधन तेही मिरविती मुक्त मन तरी हा कोणी प्रतापवान महिलागी उतरला गण किंवा गंधर्व सुरवर विरिंची किंवा गंधर्व हरिहर वाचस्पती उष्णातूर प्रतापवान हा असे परी सदृढ आराधोनी भक्ती मिरवून नरदेह सार्थक गती प्रसन्न करून चित्त भगवती अचळ पद वरावे ऐसा विचार करून मनी परिचारिके पाचारुनी तेही सद्विवेकी सज्ञान प्राज्ञी जगा माझे मिरवित असे सन्मुख उभी कर संपुटी जोडिले पोले वागपुटी कवन अर्थ उदला फुटी निवेदावा महाराणी यरी म्हणे ओ गजगामिनी अर्थ उदेला माझे मनी परी प्राण जीवित रक्षुनी कार्य आपले साधा प्रकट होता ती वार्ता परम पडे शोभ चित्ता
मग त्या उदक प्रवाही वाहता परम संकट होईल. म्हणून गोप्य धरुणी वचन कार्य मांडुसा सोडीचे संधान. मग ते वर्णिता सभाग्य पण अंबर ठेंगणे वाटत असे. म्हणून तिने उभवणी तर्जनी खुणे दाविले तीज लागून कोण येत प्रविष्ट तरणी मौळी तृण वाहून. तव ती खून परिचारिका पाहती झाली जालिंदर विवेका. तो मौळी भारा अधर देखा सवे सवे चालत असे. ते पाहून या निज दृष्टी विस्मय करून आपल्या पोटी म्हणे माय व परम दुर्जटी योग सिद्ध असे हा. कनक वर्ण बालार्क किरणी मही मिळवत असे योग प्राज्ञ. तरी हा स्वभुवरलोक प्राणी सहसा येत असे जननीय. सत्यलोक भूलोक तपोलोक तयाचे गमने शोभती ते. स्मरारी की स्मरजनक महिलाही उतरला. तरी माय व एक वचन सलील भक्ती आराधून ते चित्त भगवती प्रसन्न करून कल्याण दरी रिकावे. जैसे ध्रुवाने अढळपद जिंकुनी हरीला सकळ भेद जन्ममृत्यूंचे दृढ बंध मुक्त केले जननी. तन्याय दासदासी ओपुनी एशा सत्पुरुषाशी चिरंजीव प्रसाद उपनी देहासी. अचळ महिते वर्तावे. एसी परिचारिकेची युक्ती एकूण बोले मैनावती म्हणे माय व तरुणी आरती स्वरूप करावे. तरी एवढा प्राज्ञज्ञानी वस्तीस राहतो कोणी स्थानी तितके गुजगोचर करून लगबगे येईल का. अवश्य म्हणून परिचारिका जाती झाली सद्विवेका. तव ते संचारुणी ग्रामलोका गोधनाथे पाहत असे. तव ती गोधने ग्रामवाटी अपार जात असती चव्वाटी. ऋण सोडणे ते थाटी सुपंत तेच गमत असे. तव ती दासी मागे मागे जात असे लगबगे. मग गंध गल्ली कुश्चळ योगे चावण्या बसला. तेथे क्षण एक उभी राहून तयात पाहत त्याचे अचळपण. सूर्य पावतो अस्तमान अचळ स्थान रक्षिले. मग ती येऊनी वाताकृती पूर्ण सतीसी झाली सांगते. अमुक स्थानी चित्त भगवती प्रसन्न चित्ती स्थिरावे. कुश्चित जागा सुगंध व्यक्त माये व अरसे सर्व एकांत. तया स्थानी पिशाचवत वस्ती लागी ठिकाण. जेथे ना राहे श्वान सुकर कर्दम कुवे गंध अपार. वस्ती विराजून पिशाचवत वल्गना ते बघत असे. ऐसी एकोणी तियेची वाणी म्हणे स्थिर व शुभाननी. रहित होता जनसंभान यामिनी मग जाऊ दर्शना. अवश्य म्हणून परिचारिका मग मध्यान यामिनी सद्विवेका. उत्तम फळ ठेवून तबका षडसान्य मिळवली. काळी कांबळी गुंतुनी गुंती परिचारिका मैनावती. येत्या झाल्या स्थान एकांती लक्षणीय महाराजा. तव तो सिद्धराय मुनी परमहंसाच्या आव्हानुनी वहनी मोक्षमुक्ताच्या करणार्थ ध्यानी बसलासे महाराज. मग त्या उभय सहित युवती जाऊनी लोटल्या पदावरती. मूर्धनी कमळ प्रेम भरती पद कमळी ओपिली. सन्मुख जोडीने उभय कर सप्रेम भक्ती वागुच्चार चातुर्य गंध म्लान अपार समर्पिली लाखोली. म्हणती महाराजा सर्वज्ञ राशी त्रिविध ताप उभय उद्देशी. ते तू दाहिले जीवित्वासी मोक्ष मागुसा जाणूनिया. तरी एशिया तपोदरी समय जलदा लक्ष्मी अंतरी कल्पना सदनाच्या पेटला भारी विजवावया पातळो. तरी औदार्याचे पाहुणमुख त्रिविध तापांच्या सबळ पाव विजवणी चित्त म्हणे ते ब्रह्मकरणी पिकावे. ऐसे तयाचे वागुत्तर प्रविष्ट होता निशिकर. तेने करुणी चित्तसागर आनंद लहरी दाटला परी संकुचित चंद्र आकाशी उदधी महित. तरी भक्ती पंथिका चक्रवात अस्ताचळी योजावा. ऐसे चित्त योजनी नाथा गाविता झाला तीव्र वार्ता. मेहनावतीचे सफळ चित्ता किंवा कसोटी पाहत असे. पिशाच चेष्टा उद्दान नीती आव्हानोनी सदृढ युक्ती महीचे पाषाण हाती कवळुनिया जुगारी. अशुभवाणी करुणी वल्गना भंगू पाहे चित्तप्रेमा. नेक औदार्याच्या दुर्गुणात पाषाण करका ओसाटे. परी ते जाया धैर्यवंत निश्चय अरगळी योजनी चित्त म्हणे याचे हस्ते मृत्यू आल्या मोक्षवरे. ऐसे योजनी सुदृढ मांडी बेसली टाव सदन सांडे. त्याचा पर्वत अचळ विभांडी मेघधारण करून. परी तो नाथ जालिंदर ओसंडिता पाषाणपूर. परी ती रामा वज्राकार अचळ पाहुणी तोषला. मग हस्ते झाडून पाषाण गाडी म्हणे कोण ते सांग गोष्टी. किमर्थ आजी माझी पृष्ठी नाग पाळते केली तो. दुर्गंधी गल्ली ओंगळीत आहे उगलाची मी पिशाच येथे.
तरी तूच पेटला किमर्थ अर्थ कामानळे गाठला. कवण कोणाची नितंबिनी वेगी बद ओ शुभानळे. आम्ही तपी अलक्ष द्याने लक्ष भंगाया का आलीस. यावेळी म्हणे ती महाराजा त्रिलोचन राज विजय ध्वजा तयाची कांता सर्वज्ञ बोजा धर्मपत्नी मी असे परिजी योग द्रुमा काळे भक्षणी पती उत्तमा माते केले प्लवंगमा जगा माझी निर्वावया. ऐसे परी योग जेठी काळचक्र पाहुणी राहत मग भयार्क उदक पाहुणी पोटी पश्चातापी मिळवली. काळे पतीची केली गती तैसीची करील मम आहुती तरी मानव सन्निपाती आस्तिके माते होय का. तेनी म्हणे त्वद्भार्य त्वर भरता पावणी लया त्वरिता कवन आश्रमी काळचरिता लोटसी तू जन्मी. तेरी म्हणे वो सदैव भरिता सूत एक आहे प्रपंचा. तेरू म्हणे कवन अर्था प्रपंच रहाटे चालू. चौथी म्हणे गौड बंगाल राजसदनी देश विपुल तयाच्या रूप गोपीचंद मूल दास तुमच्या विराज. परी असो कर्म रहाटे कृतांत उद्देशाचे पाठी मम मोळी वा भार निवडी कृपा जनी करून या. ऐसे एकोणे तियेचे वचन म्हणे कृतांत पाश दृढ बंधन कैसे तुटे गे मम पिशाच्या. तुवा काय जाणितले तरी आता क्षण उभी न राही वेगळे आपल्या सदनात जाई तव सुद्धा कळता अनार्थ प्रवाही मती त्याची मिळवे. ऐसे बोलता सांगोपांग तो मित्र उदयाचा पाहिला मार्ग मग नमस्कार स्वामी सवेक सदनाप्रती पातली पातली परी अर्थवियोग चित्त सरिता दाटला पात अति तळमळे प्रसाद मार्ग दुपार नवी भेटावया. ऐसी तळमळे दुःख व्यथा तो दिनकर लोटला असता होता चंद्र विकास तीर वनिता विकासली आनंदे. पुन्हा घेऊनी परिचारिका तेथे आली सद्विवेका दृष्टी पाहुणी योगी मृगांका चरणी माथा ठेवीत असे. मग सलग भक्तीची करुणी दाटी सुदृढ चरणी घातली मिठी पद कवळणी हस्तपुढी चुरी असे प्रेम. ऐशी सेवा दोन प्रहर करिता अगम्य प्रभाकर ते पाहुणी नमस्कार स्वामीसी करून उठत असे. पुन्हा येऊन सदनी आचरे आपले प्रपंच राहणे अस्त होताची वासरमणी स्वामीसी जावणी लक्षित. सद्भाव उदय दावणी प्रेमा सेवा करीत असे मनोधर्मा परी सेवा करिता षण्मास उपमा दिन लोटून गेले. या परी कोणे एके दिवशी काळोखी गाठली अपार म्हैस परी सेवा करावयासी पातले नित्य नेमाने. तव तो मूर्धनी खाली अंक ठेवून या देत असे टेक त्या संधीत योगी नायक काय करिता झाला बळी. माईक सबळ करुणी भ्रमर गुरूंची खाली तयावर न कळता येऊनी महिवर अंकाखाली निघाला. ऐसे करुणी अवस्थेत आपण गाढ झाले होतेस चलनवलन सांडून स्थित कंठी घोर वाजली. तो षटपथ जानूपरी फोडून निघाला नेटे उपरी. ग्रीवे डसुनी जालिंदरा परी सुचवले अर्थात तो लगबगे अते त्वरित उठून हस्ते पाहे ग्रीवे. ग्रीवा पाहुणे सती अंकात दृष्टी करी महाराजा. अंका पुढे पडे छिद्र रुधिर दाटले मही अपार. ते पाहुण्या जालिंदर धैर्य बळ ओळखले. मग सहज कृपेची करुण दृष्टी मवळे कुरवाळे कृपा जठी तारक मंत्र कर्णपुटी उपदेशिला तत्काळ. मंत्र उपदेश ओपिता काणी गुण व्यक्त दाविली संजीवनी तेने खुणे पारायणी ब्रह्म व्यक्त झालीसे. किंबहुना चराचरी जीव तितका जंगम स्थावरी अहम ब्रह्म भुवनापासून आकारी ब्रह्मदृष्टी लागली. ऐसा होता चमत्कार मग मवळी ठेवी चरणावर म्हणे महाराजा सकळ व्यापार आजी मिरवला सुगमत्वे. यापरी तो कृपाळू मोक्षदानी आणि करिता झाला करणे मंत्र प्रयोगे संजीवनी ते देही प्रेरित. जी निर्जीवत्वा उठवी ती जीवित्वा काय न करी असो मैनावतीसी अमरवेल देही होऊन ठेवलीसे. जैसा रामे दानव कुशी चिरंजीव केले विभीषणासे त्या न्याय मैनावतीशी श्री जालिंदरे केले पडी. मग नित्य प्रेमभक्ती विशाल मिरवे भावस्थिती तरी अनेक काम उदिलाचे पुत्र मोहे करून या. मनात म्हणे चमत्कार जानू भेदिली स्थिर भ्रमरे त्या दुःखाच्या घाय अनिवार जानूवरी मिरवला. घाय पडता अनिवार अशुद्धाच्या लोटला पूर दयावरी स्पर्शता कर जैसी तैसे मिरवली. तरी सध्या चमत्कार झाला मम दृष्टीगोचर आणि केले सनातन सार ब्रह्म व्यक्ती पराय. तरी चिरंजीव पद देऊनी माते अचल केले त्रैलोक्यात. याची रीती माझ्या सुद्धा ते होते तरी फार बरे. ऐसे योजनी दृढ मानसी
वियोग व्यथा बरिली देहासी, ती व्यथा नरहरिवंशी धोंडेसूत मालू सांगे. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, संमत गोरक्ष गावे किमयागार, सदा परिशोध भाविक चतुर, त्रयोदशाध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 13 ओव्या 179. शुभम भवतु. नवनाथ भक्तिसार त्रयोदशाध्याय समाप्त. ओम नमो सिद्धाय, सर्व अरिष्ट निवारणा, सर्व कार्य सिद्ध करा. ओम सिद्धाय नमः.